नुकतेच सिन्नर तालुक्यातील सोमठाणे येथील गट नंबर 11 पैकी 50 चौरस मीटरमधील अनधिकृत अतिक्रमणधारक छोट्या मोठ्या व्यावसायिकांना नोटिसा पाठवून कारवाई करण्याचा इशारा देत त्याबाबत खुलासा करण्यासाठी शुक्रवार दिनांक गेल्या अनेक वर्षापासून तालुक्यातील सोमठाणे येथील छोटे मोठे व्यावसायिक गट नंबर 11 पैकी 50 चौरस मीटरमध्ये अतिक्रमण करून आपला व्यवसाय चालवून कुटुंबांचा उदरनिर्वाह करत आहे। त्यात अनेक व्यावसायिकांनी अनधिकृतरित्या गाळ्याचे बांधकाम करून शासनाचे वाणिज्य अर्थात जागा वापरत आहे। परिसरात सुरू असलेल्या विकास कामात हे अतिक्रमण अडथळा ठरत असल्याने सिन्नर तहसील कार्यालयातून येथील तलाठी कार्यालयास नोटीसद्वारे सदरील अतिक्रमण काढून घेण्याबाबत आदेश देताच सर्व व्यावसायिकांनी त्याबाबत खुलासा करण्याकामी सरपंच भरत कोकाटे यांच्या समवेत तहसीलदार यांच्याकडे मार्ग काढण्याबाबत विनंती केली व तालुका लोकप्रतिनिधींनी देखील या प्रकरणात लक्ष देऊन व्यावसायिकांचा विचार करण्याची मागणी यावेळी सरपंच भरत कोकाटे, जालिंदर कोकाटे, मच्छिंद्र कोकाटे, गणेश धोकरट, निवृत्ती आढाव, गणेश गीते, विकास गाडेकर, गणेश साळुंके, भागवत साळवे, सचिन माळी, माधव वैद्य, सुनील सोनवणे, सुनीता वागचौरे, गणेश धोकरट, मच्छिंद्र धोकरट, संकेत वैद्य, मच्छिंद्र हिरे, नवनाथ धोकरट, विलास धोकरट, महेश कोकाटे, दगू कोकाटे, कुंडलिक धोकरट आदींसह इतरही व्यावसायिकांनी केले आहे। एसएन न्यूज साठी ऋषिकेश घोलप। आज सोमठाणे गावातील छोटे मोठे व्यावसायिक यांना तहसीलदार साहेबांनी नोटिसा दिल्या होत्या आणि त्या संदर्भात आज चर्चा करण्यासाठी म्हणणे मांडण्यासाठी या ठिकाणी तहसील कार्यालयात बोलवलं होतं। त्याप्रमाणे सर्व व्यावसायिक आणि ग्रामपंचायतीचा सरपंच या नात्याने सर्वांच्या वतीने आदरणीय तहसीलदार साहेबांची भेट घेतली आणि हे सर्व गावचे रहिवासी असून छोटे मोठे व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह चालवत आहे। तर या लोकांना नोटीस देऊन यांना उद्ध्वस्त करू नये अशी ग्रामपंचायतीच्या वतीने मी तहसीलदार साहेबांना विनंती केली। तहसीलदार साहेबांनी सर्व आमचं म्हणणं लेखी स्वरूपात मांडावं आणि आपण पुढचा निर्णय घेऊ असं आश्वासन दिलंय। मी या निमित्ताने इतकं सांगतो की गावची लोक ही कुठल्याही विकासाच्या कामाच्या विरोधात नसून विकासाच्या बरोबर आहे, परंतु त्याचबरोबर त्यांचा उदरनिर्वाह चालला पाहिजे याचाही विचार लोकप्रतिनिधींनी करावा आणि काम करत असताना कुठल्याही प्रकारे अन्याय न करता कोणावरही अन्याय न करता सर्वांना समान न्याय द्यावा आणि आपणही त्याच गावचे रहिवासी आहोत, आपणही त्या गावात लहानचे मोठे झालो आहोत, तर त्या गावकऱ्यांचा आणि त्या गावाचा आपण विचार करावा अशी मी विनंती करतो। आम्ही तहसील कार्यालय सिन्नर येथे आलो। सिन्नर तहसीलदार यांनी सोमठाणे येथील व्यावसायिक आहे त्यांना अतिक्रमणाबाबत नोटिसा काढलेल्या होत्या आणि त्याच्यावर चर्चा करण्यासाठी आज तहसील कार्यालय येथे आम्ही आलो असता माननीय तहसीलदार साहेब यांच्याशी चर्चा केली व यात जे काही व्यावसायिक आहे सर्व छोटे मोठे व्यवसाय करणारे आहे, गोरगरीब लोक आहे आणि ह्या लोकांचे जर संस्था म्हणजे दुकान उद्ध्वस्त करून तुम्ही मग ह्या लोकांना का आम्ही तर असं म्हणतो मग आता आम्ही का चोऱ्या माऱ्या करायच्या का, त्याचा लायसन द्यावा आम्हाला, आम्ही ते करतो भाऊ, हे व्यवसाय नसल करायचे। आणि यातून तालुक्याचे लोकप्रतिनिधी हे कमीत कमी त्या गावचे आहे आणि त्यातून आपण या गावातूनच लहानाचे मोठे झालो आणि ह्या लोकांनीच आपल्याला पुढं आणलेलं याचाही त्यांनी विचार करावा आणि योग्य तो न्याय मिळवून द्यावा हीच आमची अपेक्षा। माझा घरामध्ये साड्या विकण्याचा व्यवसाय, मालक ते दारू पित्या, शेती ती नाही, हातावरला परपंच आहे, मग दारूच्या धंद्यावाल्यांना नोटीस नाही, घरात साड्या विकायचा धंदा आहे त्यांना नोटीस द्यायचे का? काही आमच्या काय गरीब आहे का पाहिलं पाहिजे ना, आम्ही लहानचं मोठं या गावात झालोय।